जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल अशी गाडी घेऊन आलेलो आहे, जे 4 व्हीलर आहे. जीप कंपास लिमिटेड ॲडिशन गाडी आहे मित्रांनो. आणि गाडी जी आहे फर्स्ट ऑनर गाडी आहे, कार डीलरकडची गाडी नाही मित्रांनो. हे आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं की भाऊ मला माझी जीप कंपास विकायची आहे आणि अर्जंट विकायची आहे. तर मी म्हटलं भाऊ ठीक आहे, चला तुम्ही औरंगाबादला या. तर ते औरंगाबादला आले आणि सोबत त्यांची गाडी घेऊन आले. तर मित्रांनो मी तीच गाडी तुम्हाला दाखवणार आहे. गाडीची प्राईस, ऑफर, गाडीची कंडिशन काय आहे, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बट गाडी जी आहे फक्त 10 दिवसाच्या आत ही गाडी विकायची त्यांना. तर चला मित्रांनो गाडी पाहूया. बट गाडी पाहण्याआधी आपण जर कोणी आपल्यामधून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी एखादा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर चला मित्रांनो आपण गाडी पाहूया. मित्रांनो आपण ज्या जीप कंपासबद्दल बोलत होतो ती हीच जीप कंपास आहे, जे रेड कलरमध्ये आहे. रिच रेड कलर जीप कंपास तुम्ही पाहू शकता. फ्रंटने लुक आणि ही जी तुम्हाला ग्रिल दिसते हे जीपची सिग्नेचर ग्रिल आहे मित्रांनो. प्रत्येक मॉडेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये 7-6 कॉलम असे भेटतात. तर ही सिग्नेचर ग्रिल आहे जीप कंपासची. आपण आलो साईड प्रोफाईलवरती. तर हा आहे हिचा साईड प्रोफाईल. मित्रांनो गाडी जी आहे 2018चं मॉडेल आहे. गाडीवरती कुठेही क्रॅशेस व डेंट तर दिसूनच येणार नाही, बट एक सुद्धा क्रॅश या गाडीवरती नाही आहे. आपण आता पाठीमागच्या साईडला आहे. जीप ब्रँड लिमिटेड ॲडिशन आणि पाठीमागनं गाडी तुम्ही पाहू शकता. आपण आलो गाडीच्या साईड प्रोफाईलवरती. तर गाडी ह्या साईडने अशी दिसते. तर ओव्हरऑल मित्रांनो आपण गाडीबद्दल बाहेरून थोडीफार माहिती घेतली आहे. तर तुम्हाला आता मी हेडलॅम्पबद्दल माहिती देतो. जीप कंपासमध्ये जे हेडलॅम्प तुम्हाला भेटणार आहे ते प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे आणि हे DRL आहे. आणि टायर कंडिशनचं बोलायचं झालं म्हटल्यावर की टायर कंडिशन जे आहे बिलकुल न्यू असे टायर गाडीमध्ये फिटेड आहे. कारण जस्ट ते आता गाडी घेऊन इथं आले त्याच्यामुळं गाडीच्या टायरवरती धूळ आहे आणि गाडीवरती थोडीफार धूळ तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो आपण जीप कंपासमध्ये आलो आहे आता. तर आपण जीप कंपास ड्रायव्हर सीटवर बसतो आहे मी. तर मी बसलो आहे ड्रायव्हर सीटवरती. तर तुम्हाला सगळ्यात पहिली मी स्टेअरिंगबद्दल थोडीफार माहिती देतो. ही क्रूज कंट्रोल वगैरे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग भेटेल स्टेअरिंगमध्ये. ड्रायव्हर साईडला इथं AC भेटणार आहे आणि हा याचा स्पीडोमीटर, RPM वगैरे आणि पेट्रोल वगैरे इथं मेन्शन वगैरे हायलाईट होतं. त्याच्यानंतर तुम्हाला इन्फोटेक सिस्टम भेटणार आहे. खाली पाहिल्यानंतर तुम्हाला AC कंट्रोल वगैरे. आणि हे ACचं असं आहे की तुमच्या साईडचा जो AC तुम्ही तुमच्या हिशोबाने कंट्रोल करू शकता आणि ड्रायव्हर साईडचा जो AC आहे त्या हिशोबाने ते कंट्रोल करू शकतात. तर डॅशबोर्डवरती तुम्हाला AC आणि एअरबॅग वगैरे भेटणार आहे. इन्फोटेक सिस्टम आहे. आणि आता येऊया आपण गाडीच्या इंटेरियरवरती. तर मित्रांनो सीट कंडिशन वगैरे तुम्ही पाहू शकतात. व्हाईट आणि ब्लॅक असे सीट कंडिशन डिझाईन केलेले आहे, सीट कवर वगैरे. आणि हे कंपनी फिटेड आहे. एक्सटर्नल याच्यामध्ये कुठलाही चेंजेस वगैरे यांनी केलेलं नाही आहे. गाडी जी आहे आतमधनं खूप बेस्ट अशा कंडिशनमध्ये आहे. आणि गाडी जी आहे मित्रांनो फर्स्ट ऑनर गाडी आहे, त्याच्यामुळं आपण असं म्हणू नाही शकत की गाडीत कुठला प्रॉब्लेम वगैरे असेल. तर गाडी एकदम बेस्ट अशा कंडिशनमध्ये आहे.
तर मित्रांनो आपण आतमधनं गाडी पाहिली, तुम्हाला मी गाडी दाखवली, सीट कंडिशनबद्दल सांगितलं, AC एअर बॅग, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 एअर बॅग वगैरे असं काही भेटणार आहे. आणि मधून गाडी एकदम लक्झरीज टाईप गाडी आहे, एकदम क्लीन अशी गाडी आहे, साफसुथरी गाडी आहे. आता आपण येऊया बूट स्पेसवरती. ते पाहून घेतो. तर आता आपण आलोय बूट स्पेसवरती, तर आपण स्टेपनी वगैरे पाहूया भैया. तर मित्रांनो अनयूज तुम्हाला स्टेपनी भेटणार आहे आणि खूप मोठा असा बूट स्पेस आहे, जेणेकरून जर तुम्ही कुठं फिरायला चालले, ट्रॅव्हल वगैरे करायला चालले, तर खूप सारा लगेज वगैरे तुम्ही कॅरी करू शकता. दीपक सेठ आ जाओ अंदर. तर मित्रांनो आपण गाडीच्या आतमध्ये आहे आणि गाडी चालू आहे, ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि आपण बसलोय गाडीच्या पाठीमागच्या सीटवर आणि गाडी ऑनर जे आहे ते फ्रंटमध्ये माझ्या समोर दिसत आहे, दीपक भाऊ. तर विषय असा आहे की आपण यांना विचारणार आहे गाडीबद्दल, की म्हणजे यांनी गाडी कधी घेतली, किती किलोमीटर चालवली आणि गाडीबद्दल थोडीफार माहिती घेऊ. तर दीपक भाऊ, ही जीप कंपास जी आहे तुमच्याकडं, हे कधी तुम्ही गाडी खरेदी केली होती? ही 2018 मार्च मध्ये आपण गाडी घेतलेली आहे. 2018 मार्च मधली गाडी आहे. आणि आतापर्यंत ही गाडी किती किलोमीटर चालली आहे? आतापर्यंत 50,000च्या आसपास चालली आहे गाडी. 50,000 किलोमीटर गाडी आतापर्यंत चाललेली आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गाडी रनिंग मध्ये असताना सुद्धा बिलकुल आरामदेह असा प्रवास आपण करू शकतो अशी ही गाडी आहे. कुठेही तुम्हाला गाडीमध्ये कुठला फॉल्ट वगैरे दिसणार नाही आहे. गाडी जी आहे कार डीलर वगैरेची गाडी नाही, एक पर्सनल माणसाची गाडी आहे आणि त्यांना ती विकायची आहे. कारण की भाऊ, विकायचं कारण गाडी आम्ही आता दिवाळीसाठी नवीन गाडी बुक केली आहे. अच्छा, त्यामुळे आम्हाला ही गाडी आता विकायची. ओके. आणि गाडी आपल्या महाराष्ट्रामध्येच द्यायची की महाराष्ट्र बाहेर बी दिलीच चालेल? आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर कोणी असलं आपल्या जवळचं व्यक्ती तर आपण देणारच आहे. अच्छा. बाहेरचंही कोणी असलं ज्यांना जीप कंपास मध्ये इंटरेस्ट आहे तर आपण त्यांनाही देऊ शकतो. NOC वर आपण त्यांना 3 आवर करून. ओके. दीपक भाऊ, एक शेवटचं आणि मुद्द्याचं बोलतोय. ही जी जीप कंपास आहे, तुम्ही याची ऑफर काय ठेवलेली आहे? गाडीची ऑफर आपण 16 लाख ठेवली आहे. त्यात जर तुमच्याकडनं कोणी आलं तर आपण थोडं निगोशिएशन करून आपण देऊन टाकू. 16 लाख म्हणताय का? हो. तर मित्रांनो, भाऊनी 16 लाख ह्या जीप कंपासची ऑफर ठेवली आहे. 2018चं मॉडेल आहे, 50,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि ऑफर जे आहे 16 लाख रुपये ऑफर आहे. इन्शुरन्स फुल असेल काय? हो, फुल इन्शुरन्स. तर मित्रांनो, इन्शुरन्स फुल आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. गाडी एकदम टाकाटाकी तुम्हाला मी दाखवली. आता मी गाडीमध्ये पण आहे, आपण पाहू शकता. गाडी एकदम सॉफ्ट आहे, स्मूथ आहे. तर ओव्हरऑल मित्रांनो, आपण गाडी दाखवली. गाडी चालवल्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवलंय की गाडी किती स्मूथ वगैरे चालते, आवाज नाही, काही नाही. AC एकदम चिल्ड असा AC आहे. आणि आपल्यातून कुणी ही गाडी घेण्यासाठी इच्छुक असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भाऊचा नंबर देईल मी, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. पण मित्रांनो, जीप कंपाससाठी व्हिडिओ आहे तर प्लीज जीप कंपासबद्दलच विचारा. हे काही कार डीलर नाही आहे, उगाच त्यांना परेशान करू नका. तुमचे हातपाय जोडून विनंती आहे. कारण तुम्ही करता काय माहिती आहे का, दुसऱ्या गाड्याचे व्हिडिओ पाहत आणि तिसऱ्या माणसाला फोन करता. तर अशा गोष्टी होऊ देऊ नका मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. जर ही गाडी कोणाला खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ह्या गाडीबद्दल माहिती घेऊ शकता. दीपक भाऊ, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.